माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तू ऐकत राहा. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाचा संदेश आहे. कारण तू या संदेशापर्यंत आला नाहीस तर तुझ्या बुद्धीत ते मी टाकले आहे की तू हा निवडावा आणि हा ऐकावा. हा संदेश तुझ्या मनातील त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आहे जे तू वारंवार शोधण्याचा प्रयत्न करत आहेस. बाळा, हे संपूर्ण विश्व, हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला तेव्हाच मदत करू शकतं जेव्हा तुम्ही स्वतःची मदत करण्यास तयार असता. काहीतरी नवीन सुरुवात व्हावी यासाठी जी काही धडपड सुरू आहे ती मी जाणली आहे. तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्न मी जाणतो, पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आजच मिळावे याचा अट्टाहास धरू नकोस. कारण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते. त्याचप्रमाणे आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभपरिणाम देणारा आहे. कधीकधी लोक विसरतात की ते काय कर्म करत आहेत. कर्मावरच तुमचं पुढचं भविष्य अवलंबून आहे. जर तुम्हाला काही सिद्ध करायचं आहे तर प्रयत्न हे करावेच लागतील. कारण प्रयत्नांती परमेश्वर हे एकच वाक्य तुमच्यासाठी पुरेसं आहे. बाळा, काही लोक तुमचा विरोध करतील, काही करण्यापासून थांबवतील, तर काही लोक वारंवार तुमच्या कार्यात अडचणी निर्माण करू लागतील. तुम्ही पुढे न जावे किंवा तुमच्यातील त्या सर्व काही संवेदना संपून जाव्यात ज्या तुम्हाला कार्यासाठी पुढे निवडतात. जर तुम्ही आपल्या इच्छांना प्रगट करत आहात तर लवकरच मी त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो. घाबरू नका, काळजी करू नका आणि कधीही स्वतःला एकटे आहे असे प्रदर्शित करू नका. कारण तुम्ही माझ्या आशीर्वादाने निरंतर भरलेले आहात आणि मी तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने ठेवणार नाही. तुम्ही जे कार्य करत आहात त्या कार्यात तुम्हाला प्रगती हवी आहे. होय, ती होईल, पण थोडा वेळ लागू शकतो. कारण प्रत्येक दिवस हा ईश्वराच्या स्वाधीन केल्यास तुम्ही मानसिक त्रास कमी प्राप्त करता. कधीही काही गोष्टी लक्षात येत नसतील तर त्या आपल्या भगवंतावर, ईश्वरावर सोपवून द्याव्यात आणि निश्चिंत असावे. खूप काळजीत राहणे, चिंता करत बसणे आणि काही गोष्टींचा विचार वारंवार करणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही, तर तुम्हाला प्रश्नात टाकणारे अत्यंत असे त्रासदायक क्षण आहेत जे तुम्ही टाळत असावे. कारण उद्याचा, भविष्याचा विचार हा फक्त देवावर सोपवून द्यावा. भविष्य तुमच्या हाती नाही, तरीही चांगले कर्म करणं, आज वर्तमानात जगणं आणि वर्तमानात चांगले कर्म करणं, चांगले विचार करणं, कुणाची मदत करणं आणि हेवे दावे आणि विनाकारण कुणाच्या कुरबुरी करणे टाळाव्या. कारण यातून फक्त संताप आणि संतापच निर्माण होतो. त्यामुळे जर एखादी व्यक्ती तुमच्यावर वारंवार रागावत असेल किंवा तुमचे म्हणणे किंवा तुमचे काही कार्य त्यांना पटत नसेल तर त्या ठिकाणी शांतता पाळावी किंवा दूर जाण्याचा प्रयत्न करावा. वारंवार एखादी व्यक्ती तुमच्या कार्यात खूप काही अडथळे निर्माण करत असेल, तुमच्या चुका दाखवत असेल तर समजून जा की तो एक विरोधाभास आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला पुढे जाऊ पाहू इच्छित नाही. म्हणूनच वारंवार तुमच्यासाठी नकारात्मक भाव दिल्या जात आहेत. तेव्हा शांत राहा आणि आपल्या चुकांच्या दुरुस्ती करा. जर तुम्ही चुका न करताही ती व्यक्ती जर तुम्हाला वारंवार त्रासदायक भावनेने व्याप्त करत असेल तर त्या जागेवरून किंवा त्या कार्यातून लांब जाणे तुमच्यासाठी उचित असेल किंवा काही काळापर्यंत स्थगिती देणेही योग्य असेल. कधीकधी तेही शक्य नसेल तर शांतता पाळावी. कधीकधी काही गोष्टी या संपूर्ण ब्रह्मांडाच्या दिव्य शक्तीवर सोपवून द्याव्यात, परमेश्वराच्या स्वाधीन कराव्यात. त्यामुळे खूप काही गोंधळ थांबू शकतो. कधीकधी मनातून तुम्ही जे काही विचार करता, ज्या काही गोष्टी अपेक्षित करता त्याच घडाव्या
किंवा त्या त्याच पद्धतीने घडाव्या असे शक्य नसते. म्हणूनच परमेश्वर भगवंत तुमच्यासाठी निरनिराळ्या योजना तयार करतो आणि तुम्ही पुढे जाऊ लागता. कधीकधी तुम्ही तुमच्या अनेक शक्यतांनी भरल्या जाता आणि मग पुढे जाण्याचे मार्ग उघडू लागतात. तेव्हा देवावर सोपवून द्या की तुम्ही कसे पुढे जाणार आहात. तुम्ही तुमचा मार्ग बदलू शकता. सहजतेने ईश्वराला प्रार्थना करा आणि मार्ग बदला. तुम्ही पाहाल की तुमची प्रगती झपाट्याने होत आहे. कधीकधी काही लोक खूप काही वैरभाव ठेवतात, पण खरंच ते तुमचे वैरी असतात का? तर नाही, कारण ते फक्त त्या कार्यासाठी तुमच्याशी वैर साधू शकतात. मग तशा वेळेस ते कार्य तुम्ही तुमचे पूर्ण करण्याची जबाबदारी उचला आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण मी आणि माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे. पश्चाताप करू नका. तुम्ही मागील काळासाठी काही पश्चातापाने भरला असाल तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की पश्चाताप सोडून द्या. विचार करणे टाळा, चिंता करणे टाळा, कारण तुम्ही जे काही मिळवत आहात, पाहत आहात ते परमेश्वरी देण आहे. मग जे तुम्हाला मिळालेले आहे ती परमेश्वरी इच्छा आहे आणि त्यात आनंदी राहा. उद्या तुमच्याकडे काय असेल किंवा उद्या तुम्ही काय करू शकाल यापेक्षा आज तुमच्याकडे काय आहे किंवा जे तुमच्याकडे नाते आहे, कार्य आहे, ज्यातून तुम्हाला आनंद आहे, तो आनंद मिळत आहे, तो स्वीकार करत राहा, कारण तो एक दैवी कृपेचा अनुभव आहे. तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव आहे. आज जर तुम्ही तुमचे घर, मुलं, बाळं आणि तुमची प्रगती पाहून आनंदी होत असाल तर मीही तुमच्यावर अधिक आनंदी आहे, प्रसन्न आहे, कारण तुमचे मन समाधानाने परिपूर्ण आहे. म्हणूनच आज मी तुमच्यापुढे आलो आहे. कदाचित उशीर होण्याअगोदर तुम्ही हा संदेश ऐकला आहे. तुमचं भाग्य चमत्काराने भरणार आहे. तुम्ही नेहमीप्रमाणे प्रार्थना केली आहे, नामस्मरण केले आहे. मग आता पुढे जाण्याची तुमची शक्यता वर्तवल्या जात आहे. तुमची प्रगती निश्चित आहे. कार्य करत राहा, कारण मी तुमच्यासाठी ते सर्व आशीर्वाद देतो, तुम्हाला पुढे नेतो, तुमची प्रगती दर्शवतो आणि तुम्ही त्याच मार्गावर आहात जिथे तुमची प्रगती आहे. स्वतःला एकटे मानू नका. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुम्ही सतत जिंकत असाल. तुम्ही आता तुमच्या अनुभवासाठी तयार व्हा, कारण मी तुम्हाला अशा ठिकाणी पोहोचवू पाहत आहे जिथे तुमच्यासाठी अनेक प्रगतीचे मार्ग उघडणार आहे. जी प्रगती तुमची इच्छित आहे, तुमच्या आनंदासाठी आहे आणि तुमच्या मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी आहे. जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल. तुमची आर्थिक प्रगती, तुमच्या कार्यातली प्रगती आणि तुमच्या मनातील प्रगती तुम्ही साध्य कराल. होय, हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही कर्म करत राहा, सर्व काही चांगलंच होणार आहे. तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात, माझे प्रिय बाळ आहात. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही उघडून ऐकत आहात. हा संदेश तुमच्यासाठी संदेश नसून माझा आशीर्वाद आहे. तो तुम्ही स्वीकार केला आहे. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होणार आहेत. तुमचे जीवन उच्च स्तरावर जाईल. तुमच्या कार्यात माझी मदत तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या शक्यतांना वाढवू शकाल. आनंदी राहा आणि आनंद वाटा. तुमचे कल्याण होईल. स्वामी माऊलीचा दिव्य पवित्र संदेश जे कोणी भक्त ऐकत आहेत त्यांनी या संदेशाला आपल्या प्रियजनांना शेअर करावे आणि आवडल्यास लाईक करावे. तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.